नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण अगदी सोप्या पद्धतीने एकदम क्रीमी टेक्स्चर आणि सॉफ्ट आणि झणझणीत अशी पनीर मसाला बनवणार आहोत। एकदा पनीर मसाला अशा पद्धतीने बनवलात तर पुन्हा पुन्हा अशाच पद्धतीने बनवाल याची गॅरंटी आहे, कारण ही चवीला एवढी भन्नाट आहे आणि बनवायला इतकी सोपी आणि इतक्या कमी साहित्यात बनते की कायच सांगू। तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी हल्दीराम्सचं पनीर यूज केलेलं आहे। तुम्ही इतर कोणतंही पनीर यूज करू शकता। आपण त्यांचे काप करणार आहोत, छोटे काप नाही करायचेत। मी या ठिकाणी बघा मोठे मोठे काप करत आहेत पनीरचे, अशा प्रकारे। जेणेकरून ते दिसायला सुद्धा छान दिसतात। आणि या ठिकाणी बघा अशा प्रकारे आपण त्यांना कट करून घेतलेलं आहे। आता आपण पॅनमध्ये तेल गरम करून घेणार आहोत आणि तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यामध्ये बघा आपल्याला हे पनीर फ्राय करून घ्यायचे आहे। अगदी सगळ्या बाजूने आपल्याला हे पनीर छान फ्राय करायचं आहे। सुरुवातीला पनीर हे खाली पॅनला चिटकू शकतं, त्यामुळे सुरुवातीला जरा त्यांना कंटिन्यूअस फ्राय करायचं आहे, त्यांना परतवत राहायचं आहे। आपल्याला त्यांची सगळी बाजू अगदी छान गोल्डन कलरची होईपर्यंत फ्राय करायचं आहे। आता हे बघा ही स्टेप खूपच महत्त्वाची असते पनीरसाठी, त्यामुळे पनीरला जळू न देता अगदी छान प्रकारे आपण फ्राय करून घ्यायचं आहे। आणि फ्राय झाल्यानंतर आपण त्यांना एका डिशमध्ये काढून घेणार आहोत। त्यानंतर आपण त्याच पॅनमध्ये कांदा असा लांबट चिरून घालायचा आहे। आपण कांद्याला सुद्धा थोडा गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करणार आहोत। बघा आता मी कांदा गोल्डन झाल्यावरती यामध्ये वेलची आणि स्टार फूल असतं ते घातलेलं आहे, टोमॅटो घातलेले आहेत आणि याला छान परतवून घेतलेलं आहे। या ठिकाणी अद्रकचे मी 2 तुकडे सुद्धा घातलेले आहेत। हिरवी मिरची आणि लसूण या ठिकाणी घालून घेतला आहे। हिरवी मिरचीचे मी बारीक काप केलेले आहेत आणि लसूण मी संपूर्ण पाकळ्या घातलेल्या आहेत। आपण यांना छान परतवून घेणार आहोत। सगळा मसाला अगदी छान शिजलाय, तयार झालाय। आता आपण याला एका मिक्सरच्या भांड्यात घालून घेणार आहोत आणि याला वाटून घेणार आहोत। यामध्ये मी जराशी कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे आणि आता बघा आपण याला वाटून घेतलेलं आहे, याची अशी पेस्ट झालेली आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये आपण तेजपान घालणार आहोत, लवंग घालणार आहोत आणि या ठिकाणी मिरी घालणार आहोत। 3 ते 4 लवंग आणि 3 ते 4 मिरी इनफ आहेत। आपण यांना छान तेलात परतवून घेणार आहोत। तेजपान सुद्धा या ठिकाणी मी 3च घातलेले आहेत। आता यामध्ये आपण गरम मसाला घालणार आहोत, साधारणतः 1 चमचा, आणि 1 चमचा या ठिकाणी आपण लाल तिखट घालणार आहोत। आणि यामध्ये आपण जे वाटण बारीक केलं होतं
ते घालून घेणार आहोत. बघा आपण किती छान बारीक पेस्ट केली होती त्याची. आणि त्यात आपण यामध्ये छान मिक्स करणार आहोत. याला एक उकळी आल्यानंतर आपण याच्यावर झाकण ठेवून घेणार आहोत. झाकण काढून या ठिकाणी बघा आता मी थोडं पाणी घातलेलं आहे. याला छान मिक्स करायचं आहे. मसाला अगदी छान मिक्स झाला पाहिजे. पुन्हा उकळी येऊ द्यायची आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि यावर पुन्हा आपण साधारणतः 5 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहोत. बघा किती छान आपला मसाला शिजलेला आहे. यामध्ये मी जे मगाशी पाणी घातलं होतं ते मी वाटण मिक्सरमध्ये दळलेलं, तेच वाटण जे काही त्याला लागलेलं होतं ते मी धुवून यामध्ये घातलं होतं. जास्त पाणी घातलेलं नव्हतं. आता छान क्रीमी आणि स्मूथ टेक्स्चरसाठी यामध्ये आपण मलाई आहे ती घालून घेणार आहोत. हिला अगदी छान मिक्स करायचं आहे जेणेकरून आपल्या जो काही मसाला आहे त्याला अगदी छान टेक्स्चर येईल आणि टेस्टसुद्धा छान लागेल. आता फायनली मसाला छान शिजल्यानंतर यामध्ये आपण पनीरचे पीसेस घालून घेणार आहोत आणि यांना छान परतवून घेणार आहोत. सोबत कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घालणार आहोत आणि छान परतवून घेणार आहोत. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकतात आपला पनीर मसाला तयार झालेला आहे. आता मस्त आपण याला सर्व करू आणि आस्वाद घेऊ. मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओजची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. धन्यवाद.